नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर मोहरम यात्रेनिमित्त 27 जूनला भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान। खानापूर येथील पारंपरिक मोहरम यात्रा 21 जून ते 28 जून 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे। यात्रेनिमित्त शनिवार 27 जून 2026 रोजी हजरत मासाहेब दर्गा मैदान खानापूर येथे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे। सांगली जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत। पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीला 4,01,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 3,01,000 रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला 2,01,000 रुपये इतकी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। याशिवाय इतर आकर्षक कुस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे। मोहरम यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच नाटक, लोककला आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहरम कमिटीनं केलंय। कुस्ती स्पर्धेसाठी नावनोंदणी 27 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात येणार असून सहभागी मल्लांनी वेळेत उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। खानापूर ग्रामस्थ मंडळ, यात्रा समिती आणि कुस्ती समिती यांच्या वतीने या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। सालाबाद प्रमाणे 2026च्या मोहरम निमित्त खानापूर कुस्ती कमिटीनं एक भव्य अशा कुस्त्याचं मैदान आम्ही आयोजन केलेलं आहे। या कुस्ती मैदानाची परंपरा नारळापासून कुस्ती मैदान सुरू झालं आणि आज ते सुवर्णकाळाप्रमाणे त्याचा सुवर्णकाळ ह्याकरता मी म्हणतो की आज आमच्या पडामध्ये चालूचा शिंदकेसरी 2026चा महेंद्र गायकवाड यांची 1 नंबरची कुस्ती आमच्या फडावर घेण्यात आली आहे। ही कुस्ती 4 लाखाची आहे आणि खानापूर कुस्ती मैदानाला देणगीदाराची कधी कमी पडत नाही। त्याप्रमाणे खानापूर कुस्ती कमिटीनं 1 नंबरची कुस्ती श्री मधुकर सोन्याबापू भगत यांनी त्यांची आई स्वर्गीय आनंदीबाई सोन्याबापू भगत यांच्या स्मरणार्थ 4 लाखाची 1 नंबरची शिंदकेसरीची कुस्ती लावलेली आहे। तसेच 2 नंबरचे महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांची कुस्ती खानापूर यात्रा कमिटी आणि खानापूर गावाच्या सर्वांच्या सहकार्याने लावण्यात आली आहे। 3 नंबरची कुस्ती रवींद्र चव्हाण यांची कुस्ती यात्रा कमिटीच्या तर्फे सर्व सदस्यांच्या तर्फे लावण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे तिथे जे येणारा प्रत्येक पैलवान आम्ही त्याची कुस्ती लावल्याशिवाय त्याला माघारी पाठवत नाही। आणि ह्या फडाचं वैशिष्ट्य आहे की ह्या ठिकाणी येणारा पैलवान ते पुन्हा महाराष्ट्र केसरी, शिंद केसरी घडतोच। त्याचं उदाहरण सिकंदर शेख, असलम काजी, चंद्रार पाटील अशा आणि विशेष करून आमच्या फडाला नामवंत पैलवानाने जैसे की स्वर्गीय गणपत आंदळकर साहेब, मारुती माने साहेब, कैलासवासी मारुती माने साहेब या सर्वांचं त्यांचं पाय आमच्या फडाला लागलेत। ह्या वर्षी आमचं कुस्त्याचं मैदान भव्य आणि मोठ्या प्रमाणात घडणार आहे। तरी माझी सर्व पैलवानांना एक विनंती आहे, आमच्या इथं 11 वाजेपासून कुस्त्याचं जोडणी केली जाते आणि तकरीबन 3 वाजता फड सुरू होतो। आणि आमच्या फडाचं एक वैशिष्ट्य आहे, ह्या ठिकाणी कुस्ती निकालीच काढावी लागते। अशा म्हणजे कुस्ती सोडवली जात नाही। त्यामुळे आमच्या फडामध्ये जे येणारे जे पैलवान आहे त्यांना कुस्ती निकालीच करावी लागते। चालू वर्षी आम्ही नामवंत पैलवानांच्या कुस्त्याचं नियोजन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आमच्या फडाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि आता आम्ही ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं त्या पद्धतीने जे काय पैलवान येतील त्यांच्या सगळ्यांच्या कुस्त्या लावायचा प्रयत्न करणार आहे। आणि सर्वांनी आमच्या फडाच्या नियमांचं, शिस्तीचं पालन करावं आणि योग्यरित्या सगळ्यांनी फड व्यवस्थित पार पाडायसाठी मदत करावी। फडाचं ठिकाण खानापूर मासाहेब दर्ग्यात जर वेळेला होतं त्याच ठिकाणी होईल। सालाबाद प्रमाणे खानापूर गावात 2 पार्ट्या असतात, बाल हनुमान नाट्य मंडळ व बाल सन्मित्र नाट्य मंडळ।
तर खाली बाल हनुमान नाट्य मंडळाचे 2 नाटकं आहेत व करमणुकीचे कार्यक्रम 2 व बाल सन्मित्र नाटकाचे वर 2 नाटके बसवण्यात आले आहेत. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. चालू वर्षीच्या मोहरमसाठी गेली 100 वर्षे चालू असलेली नाटकाची परंपरा खानापूर गावाने तसेच बालसन्मित्र व बाल हनुमान नाट्यमंडळाने आजपर्यंत जपलेली आहे. या कार्यक्रमासाठी खानापूर आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा एवढी मंडळाच्या वतीनं आमची विनंती आहे.